त्यावेळी आम्ही सगळे शाळेतले पोट्टे आलतो मित्राच्या भावाच्या एका रिसेप्शनमध्ये इथं आलतो. तर इथं एक नवरदेवाले नवरदेवाच्या भावाला खांद्यावर घेऊन असलो आम्ही. असं अर्ध्या म्हणतातून नाही, चला तुम्हाला व्हिडिओ पूर्ण सांगतो. आज संध्याकाळी मला 2 मित्रांचा फोन आला. चारे म्हणे भाऊ माझ्या भावाच्या रिसेप्शनमध्ये जाणं आहे. मी तर विसरूनच गेलो. फटाफट तयारी केली आणि आलो आम्ही मुक्तेश्वर आश्रममध्ये. मुक्तेश्वर आश्रम हे नॅशनल शाळेच्या एक्झॅक्ट समोर आहे. मग आलो आम्ही हॉलमध्ये. अंदर आलो तर नवरदेवाचा भाऊ दिसत नव्हता आणि दिसला तर व्हिडिओ द्यायला लाजत होता. म्हटलं काही लाजू नको रे बा तू, चाल पटकन डीजे चालू व्हायला तिकडे. फटाफट तयारी करून आलो आम्ही डीजे जवळ आलो तर डीजे बजरंगी होता. बजरंगी डीजे असल्यावर तुम्हाला तर माहिती आहे काही विषयच नाही. आणि लय दिवस झाले एवढ्यात काही मिरवणूक नव्हती तर नाचलो बी नव्हतो. इथं पुरा आज मन शांत भरून नाचलो. तेवढ्याच नवरदेव आला तर नवरदेवाला खांद्यावर घेतलं आणि नवरदेवाच्या भावाला बी खांद्यावर घेऊन नाचवलं. या पोट्ट्यांना मला बी खांद्यावर घेतलं. मग मी बी खांद्यावर बसून नाचलो. नाचणं वगैरे झालं. मग आलतो आम्ही हॉलमध्ये आल्यावर नवरदेव नवरीची एकदम जबरदस्त अशी एंट्री वगैरे झाली. त्याला म्हटलं फटाफट फोटो काढून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो आम्ही आणले भेट दिला. त्याचा कार्यक्रम तर झाला पण मला माहित नव्हतं माझे मित्र एवढे दलिंदर निघतील. फोटो दिला बी नाही. त्यांना प्लेटा हाती घेतल्या. अरे मित्राचा भाऊ म्हणजे आपला भाऊ असते. आपण सगळ्यात लास्ट जेऊ पण नाही. यांनी दिमागच नव्हता. नवरदेव नवरी बसले आखरी आणि आम्ही बी मग त्यांच्यासोबतच ताट वाढून घेतलं. वर काय आपल्याला बसून जेवायला जात नाही म्हणून आम्ही सगळे मित्र खालीच बसलो आणि नवरदेवाचा भाऊ बी आमच्या सोबतच बसलो होता. हा पहा संत्या कसा असते. आणि हा नवरदेवाचा भाऊ अजून बी पाणी वाटू राहिला. बस रे बा फटाफट जेवण कर. जेवण वगैरे केले आणि काढली आम्ही ना गाडी काढून रात्री 12 वाजता चाललो आम्ही घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा. तुमच्या एखाद्या मित्राला व्हिडिओ शेअर करा.